कसल्या कमाल दिसतायत का या तिघी. हो ना, सगळ्या टोप्या का भारी दिसतायत ना. नीलांबरी, अगं तू इतकी क्रिएटिव्ह असशील असं वाटलं नव्हतं. म्हणजे सापशिडीचा गेम सगळेच खेळतो आपण, पण इथे तर तू तुझ्या कामवाल्यांना चक्क सोंगट्या बनवून टाकल्या. अगं आता यांच्या भाषा माझ्याच तर हातात. त्यांनी कधी बसायचं, कधी बोलायचं, कधी चालायचं हे सगळं मी सांगणार त्यांना. हातात सत्ता असली ना असं तालावर नाचवता येतं लोकांना. हे एकदम करेक्ट बोलीस तू. आता खेळायला सुरुवात करूयात का? हो हो, म्हणजे काय, मला तर कधी खेळतो ना आपण असं झालंय. हा अगं अगं पण अजून नियम कुठे सांगितलेत मी? अगं सापशिडी कशी खेळायची हे तर आम्हाला माहित आहे, त्याच्यात कसले आलेत नियम? अगं आपण रेग्युलर सापशिडी नाही खेळत आहे. आपला हा खेळ आता मी खूप इंटरेस्टिंग करणार आहे. आपल्या या सोंगट्या सापशिडीवरून फक्त चालत नाही जाणार. म्हणजे तर सांगू, जर शिडी आली तर यांनी उड्या मारत एक एक घर पुढे जायचं. आता ही भावना प्रेग्नेंट आहे म्हणून तिला चालत जाऊ दे. आणि साप आला की साप आला की शिक्षा ती पण मी देणार. चला गेम सुरू करूया का? हो सोंगट्यांनो या या तुमच्या जागेवर. सुरुवात करूयात आपण. नीलांबरी, आमच्याशी जसं वागायचंय तसं तू वागू शकतेस, पण भावनाला यात ओढू नको. सगळं तिची अवस्था बघ, गरोदर आहे ती, त्याचं भान ठेव. दिली ना सवलत तिला चालत जाण्याची. तुम्हाला तिचा का पुळका येतो इतका? तुमची ही अवस्था तिच्यामुळेच झालीये. चला ग, तुम्ही तुमची सोंगटी निवडा. ए मला ना ती भावनाच पाहिजे. ती पटापट पुढे जाईल ना तर गेम पटकन जिंकेल मी. अरे यार, मला पण तीच हवी होती. तू ती म्हातारी घे ना. ए तसंही मी तिला आधी निवडल्या. मग काय झालं? तू काय तिच्यावरती रुमाल टाकून ठेवलायस का? मला ती पाहिजे, कळालं का? गप्पा बसा ग, वेड्यासारखं भांडण नका करू. एक काम कर, तू ती थेरडी तुझी सोंगटी म्हणून घे, रेणुकाला तुझी सोंगटी म्हणून निवड, आणि भावना मॅडम तर माझीच सोंगटी असणार. आता करूयात खेळायला सुरुवात. पहिला ना माझं. अरे वा, 6 पडले. या मॅडम या. आता प्लॅनचा पुढचा टप्पा सुरू करण्याची वेळ आली आहे. जयंतच्या या अवस्थेचा तमाशा व्हायला हवा, आणि जर का ते करायचं असेल तर आधी घरी सगळ्यांना जयंतच्या वेडेपणाबद्दल कळायला हवं. छानवीचा फोन. बोला मेवणे साहेब, बोला. आज कशी काय आठवण काढली आमची? सहजच मला वाटलं माझ्या जीगशी बोलावंसं, माझी इच्छा झाली तशी, म्हणून केलं मी कॉल. अरे वा, म्हणजे दिवस एकदम भारी जाणार आहे आमचा. काय रे जीग, अजून किती शाळा घेणार आहेस माझी? बरं मला सांग, माझी ताई कशी आहे? अरे एकदम फर्स्ट क्लास आहे तुझी ताई. ऐक ना, खरं तर मी एका कामासाठी कॉल केलाय. आमचं लग्न झाल्यापासून तुम्ही कुणीच आमच्या घरी आला नाही आहात, म्हणून मी आणि जयंत सरांनी असं ठरवलंय की उद्या एक गेट टुगेदर करायचं. तर तुम्हा सगळ्यांना यायला जमेल ना? उद्या ना? जमेल की, तसा काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू सो मच जिग्स, भेटूयात मग उद्या. ओके, भेटूया. चल मी ठेवतो आता, जरा गडबडीत आहे कामाच्या. हो हो चालेल, बाय बाय. जयंत, आता फक्त काही तास, त्यानंतर तुझा वेडेपणा जगजाहीर होणार आहे. ए पटापटा उड्या मारा ग, मला खेळायचंय, जिंकायचंय. अरे देवा. नीलांबरी वहिनी,
सिद्धिराज, अधिराज दादा आणि पप्पांचा जीव धोक्यात आहे ना, म्हणून तुमची मनमानी सहन करते. नाहीतर कधीच तुम्हाला उत्तर दिलं असतं. पण आई आणि आजींना किती त्रास होतोय. नीलांबरी वहिनी, आजी खूप दमल्या आहे तो. त्यांना बसू तरी दे थोडा वेळ. खेळ कसा खेळायचा हे सोंगटीने सांगायचं नसतं. तुला विचारलंय का मी? गुपचूप जागेवर उभी राहा, नाहीतर तुला पण असंच उड्या मारायला लागेल. तुम्ही टाका ग फासा. वाव, मला पण 6 पडले. चला मारा उड्या. एक मिनिट, अजून एक इंटरेस्टिंग ट्विस्ट करूयात. आता फक्त उड्या नाही मारायच्या, दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि मग उड्या मारायच्या. टुन्नुक टुन्नुक असं. ए, आता माझा डावा. अगं असं कसं? मला 6 पडले होते ना. माझा डाव अजून आहे. थांब, परत एकदा 6 आले मला. हे बघा, अजिबात थांबायचं नाही हा. माहितीये ना माझ्या फोन मध्ये काय आहे? एक बटन दाबलं की बूम. चला खेळा. भावना, सापाने गिळलं तुला. तुझं नशीब पण ना या गेम सारखंच आहे. अगं तू जिंकली असते आता. काय झालं? गिळलं सापाने. हाता तोंडाशी आलेला घास जाणं हे तुझ्या नशिबात आहेच. ए थांब. आता काय कर तू? सापाने गिळलं तिथपासून खाली ना असं करत यायचं. कसं? वा 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 वा, मज्जा आली एकदम. हा, ठरल्याप्रमाणे तुझं बक्षीस देते. हे घे तुझं बक्षीस. उगाच रागाला आणू नकोस मला.